तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल माय व्लॉग. तर गाईज आज आहे 17 ऑगस्ट आणि आता वाजले 7:15. मी खूप दिवसानंतर व्लॉग काढते आहे, कारण माझे पेपर वगैरे होते म्हणून मी व्लॉग नाही काढू शकले. तर मी कुठे गेले पण होते व्लॉग काढण्यासारखे, सो मी नाही काढले. आणि आता तुम्हाला मी वेदर दाखवते. हे बघा, वेदर खूप मस्त आहे. पाऊस पडून गेला आहे आता थोड्या वेळापूर्वी. हे तुम्हाला बघा खंडरसारखं दिसते. खालून बघा, ती खिडकी आहे गाईज, ती खिडकी आहे. हे बघा गाईस, आम्हाला असा व्ह्यू बघायला भेटतो आमच्या बाल्कनीतून. इथे तर बाल्कनी. तर आम्ही चाललो आहे उद्या फिरायला. तुम्हाला थंबनेलवरून आणि कॅप्शनवरून कळलंच असेल की आम्ही कुठं चाललो. जर तुम्हाला व्लॉग आवडत आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हसदे चेहऱ्यां दा मतलब ये नहीं हुंदा कि उन्हां नूं कोई तकलीफ नहीं हुंदी. गाईज आता सकाळचे वाजले 6, तर तुम्ही वेदर बघू शकता, खूपच सुंदर आहे. तर हाय गाईज, तर आम्ही आता फायनली आलो आहे. आउटफिट चेक. तर आम्ही आलो आहे फायनली, निघालो आहे आम्ही आताशी. आम्ही 5:30ला उठलो होतो. आता 6:30 वाजले. तेवढ्या वेळ आम्ही आवरतच होतो, घर आवरलं, कारण काल तिकडे खूप राडा केला. आणि सो आम्ही दाखवलं तुम्हाला काय ते. तर गाडी आहे कुठली ती, होय गाडी आहे ही आहे का? हे बघा, एक मिनिट कॅमेरा पोचते. गुड्डी आय थिंक सो. लेट्स गो. हे मी असं काही घातलं हातात, छान दिसते. आणि मेहंदी तर हेच मंदिराच्या पाया पड. आम्ही आलो आहे फायनली. कुठे चाललो आहे आपण चाललेलो बीप करेन मी मध्येच. तर गाईज आमचा एक वन मेंबर ओ हॅलो कराव. तर गाईज आम्ही आता चाललो आहे. दीदी येऊन दीदी बरोबर 6 मिनिटाला आली. दीदी सरिता दीदी तिला तसंच सांगितलेलं ना. ॲक्युरेट टायमिंग असते त्यांची. तर गाईज इथे पाऊस चालू आहे. हाय बोलो. गाईज What is this? क्या बोले इसको? तर काहीच आम्ही इथे उतरलेला आहोत चहा पिण्यासाठी. तर लाहो आमची गाडी. आम्ही थांबलो इथे. नाव काय आहे नाव नाही माहिती मला ॲक्च्युली. तर काही आम्ही मिसळ ऑर्डर केली होती, पण मला अजिबात नाही आवडली मिसळ. त्यात खूप पहिली गोष्ट तेल होतं. तर काही तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत माथेरानमध्ये. तुम्ही बघू शकता ते असं काही प्रकारचं दिसतं एंट्रीवाला गेट. तर गाईज हे जे तुम्हाला घोडे दिसत आहेत ते हॉर्स राईडसाठी घोडे ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही ह्यांच्यावरती बसून 1 तासासाठी पूर्ण तुम्ही फिरू शकता पॉईंट्स वगैरे. माकडा काढते. ओके मी पण. हाय गाईज. तर गाईज ही आहे दुसरी एंट्री. तुम्ही बघू शकता इथे
ट्रेन्सचे तिकीट्सचे प्राइजेस वगैरे दिलेले आहेत, तर इथं खूप मोठी लाईन होती. गजब बेइज्जती है. तर गाईज हे आहे ट्रेन स्टेशन. लेट्स गो. दिसलंच नाही तुम्ही. चल मम्मी पुढे होतो. भाई हमारा रास्ता छोड़ो. तिकडे होता गाईज साप. तिथून आलता गुड्डी तिथे थांबली होती आणि तिथून तो साप आलता आणि तिकडून ती तिकडे गेला. हा एक फोटो आहे तुम्हाला दाखवेन पुढच्या क्लिपमध्ये. अर्धा उतरताना बघायचं ना. आता मग गुड्डी डायरेक्ट. शिट डेंजरस. चला गाईस ट्रेन येणार आहे आता. तुम्हाला दाखवते मी. कसं वाटलं सापाला बघून तुला फर्स्ट टाइम? ते पण तुझ्यामुळे कुठे वाचते माहितीये का? तू सांगितलं मैंने बचाया उसको. नाही तो फिर मौत के मुंह में जाके मैं इसको खींच के तर गाईज मला असं वाटते की काही ब्लॉगर लोक पण आलते इथे, पण मी कुणालाच ओळखत नव्हते बाय द वे, नाही तर मी गेले असते त्यांच्यापाशी ऑफकोर्स. आणि गाईज ही होती ट्रेन ज्याच्यातून आम्हाला ते लोक फिरवणार होते. खूप धक्कामुक्की खाऊन आम्हाला आमचे शेवटी सीट्स भेटलेत. तर हा आहे बाहेरचा व्ह्यू. तुम्ही बघू शकता खूप जास्त सुंदर दिसते. तर इथं आम्ही उतरलेलो आहोत स्टेशनपाशी. तुम्ही बघू शकता. गाइस रुको मेरे लिए गाइस. चालेल. चला टोपी. जे माकडं होते ते तिथे दाखवलं तुम्हाला मी. ते मला त्यातलं छोटंवालं पाळायचं आहे, तर ही मला नाही पाळवून देते. तू त्यांच्यासोबतच राहायचं. नाही म्हणजे काय मी माकड आहे? मी कुठं म्हटलं का? अच्छा. तिथे बसून जायचं तुझ्या मी. बसव बसायचं. बसव मला. यस. छाता लेके आई. किसी को ना को आपकी छुट्टी नहीं होनी चाहिए. ये देखो गाइस देखो. तर गाइस आम्ही 2-3 पॉईंट्स केलेत. हा तिसरा का चौथा पॉईंट आहे, इको पॉईंट. ये मौसम की बारिश. लक्ष्मीदीप पानी पड़ा ना तो वो हो जाएगा, इसलिए बांधा मैंने. वो हो जाएगा, पानी पड़ेगा तो खराब हो जाएगा. बघा पावसाने माझं सगळं हे केले स्मॉल ओला. आणि माझी पॅन्ट माझ्या भावाने बघा पूर्ण ओली केली. ते बघा सगळे तिकडं मला सोडून चालत आहेत. आम्ही इथून गेलतो इथपर्यंत आलो फायनली. 1 पॉईंट 2-3 पॉईंट झालेत आमचे. आत्ता अजून बाकी आहे थोडंफार, पण आम्ही सेमच सगळीकडे सेमच पॉईंट आहे, सो आम्ही तिकडं नाही जाणार. बघू आता
जर काही असेल तर मग सांगते तुम्हाला. ते इथपर्यंत आलं आणि त्याने ते असं केलं तर मग आम्ही फेकलं ते. शाणा दे कैसे खा रहा है बाट भाई. गाईस आता आम्ही सगळे चाललोय घरी कारण थकलोय म्हणजे चाललोय आम्ही तसं खूप आणि चाललोय त्यांनी परत काही पॉईंट पण नव्हते सेम सेमच होतं सगळं. मी म्हणत होते की आम्ही आता चाललो आहे घरी तर मध्ये मध्ये गाडीमध्ये काहीतरी आम्ही खाऊ किंवा ते स्टॉप घेऊन खाऊ कारण इथं आम्हाला काही भेटलं नाही. आता बघू पुढं काही भेटते अजून तर खायला. कोल्ड कॉफी करून आम्ही आमचं ते शॉप एंड केलं. पुढे बघू आता काय खातो. आता वाजले सकाळचे 11 आणि आम्ही रात्री आलो आणि आवरलं वगैरे फ्रेश वगैरे झालो आणि मग डायरेक्ट झोपलो कारण आम्ही एवढं थकलो होतो एवढं चाललो होतो आम्ही तर त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घेऊन झोपलो. तर ही ट्रिप चांगली होती भारी होती. फक्त चालल्या जे पण चालतात ना माणसं खूप जास्त तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण तिथं खूप चालायचं आहे खूप जास्त चालण्यासारखं आहे. आणि जर तुम्ही जास्त चालत नसाल तर तुम्ही आमच्यासारखे म्हणजे अर्ध्या रस्त्यातूनच आम्ही आलतो तर आम्ही अर्ध्या रस्त्यातून येऊ शकता 11-12 वाजता. तर ट्रॅफिक वगैरे होतं म्हणून आम्हाला लेट झालं. आम्ही जास्त पॉईंट्स नाही केले थोडेसेच केले. फोटोज मी तुम्हाला दाखवेल पुढे की कुठले कुठले पॉईंट्स वगैरे होते म्हणून. खूप पॉईंट्स होते आम्ही ते पूर्ण कंप्लीट नाही केले. हा व्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. मला कमेंट करा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.